नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर बा आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख भरती 2026 करिता काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पालकाचे प्रतिनिधी किती टक्के असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी पहा 75%. तर शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पालकाचे प्रतिनिधी हे 75% असतात. प्रश्न क्रमांक दुसरा, पोषण ट्रॅकर ॲप कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी पोषण आणि आहार. तर पोषण ट्रॅकर हे जे ॲप आहे तर ते पहा पोषण आणि आहार यांच्याशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रीय ध्वजाची उभी लांबी रुंदी याचे प्रमाण किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी 3:2. तर पहा राष्ट्रीय ध्वजाची उभी लांबी रुंदी याचे प्रमाण हे 3:2 आहे. प्रश्न क्रमांक चौथा, संविधानाचे जनक कोणाला मानले जातात? तर संविधानाचे जनक पहा ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 5, जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी पहा 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6, भारतीय गणराज्य दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी 26 जानेवारी. 26 जानेवारी या दिवशी भारतीय गणराज्य दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन बी पहा 5 जून. 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन बी पहा पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला? तर महात्मा गांधी यांचा जन्म पहा ऑप्शन ए 2 ऑक्टोंबर सन 1869 महात्मा गांधी यांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, युनेस्कोचे मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? तर युनेस्कोचे मुख्यालय पहा ऑप्शन बी पॅरिस या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शालेय रचना कशी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी. तर पहा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शालेय रचना ही 5+3+3+4 अशी आहे. प्रश्न क्रमांक 12, डिजिटल शिक्षण उपक्रमाअंतर्गत दीक्षा प्लॅटफॉर्म हे कोणी विकसित केलेले आहे? तर ऑप्शन बी पहा भारत सरकार. तर डिजिटल शिक्षण उपक्रमाअंतर्गत पहा दीक्षा हे जे प्लॅटफॉर्म आहे तर ते भारत सरकारने विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, PM ई-विद्या कार्यक्रम कधी सुरू झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी 2020 मध्ये. तर PM ई-विद्या हा जो कार्यक्रम आहे तर तो 2020 मध्ये सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14, शिक्षणाचा अधिकार कायदा कोणत्या घटकाच्या कलमानुसार लागू झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी कलम 21A. तर पहा शिक्षणाचा अधिकार हा कायदा कलम 21A या घटकाच्या कलमानुसार लागू झाला. प्रश्न क्रमांक 15, मध्यान्ह भोजन योजना आता कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी PM पोषण योजना. तर पहा मध्यान्ह भोजन ही जी योजना आहे तर ती आता पहा PM पोषण योजना या नावाने ती ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय अचीवमेंट सर्व्हिस म्हणजे NAS कोण घेतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी NCERT. तर पहा NCERT हा राष्ट्रीय अचीवमेंट सर्वे घेतो. प्रश्न क्रमांक 17, निपुण भारत अभियान याचा उद्देश काय आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी. तर पहा इयत्ता 3रीपर्यंत वाचन लेखन गणित कौशल्य हा पहा निपुण भारत अभियानाचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 18, RTE हा कायदा कोणत्या वयोगटासाठी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी. तर पहा RTE हा जो कायदा आहे तर ते 6 ते 14 वर्ष या वयोगटासाठी ते आहे. प्रश्न क्रमांक 19, RTE हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी 2010. तर 2010 या वर्षापासून RTE हा कायदा लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 20, प्रकल्प पद्धतीचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी किलपॅट्रिक. किलपॅट्रिक हे पहा प्रकल्प पद्धतीचे प्रणेते आहेत. प्रश्न क्रमांक 21, SMCच्या बैठकीत किमान किती वेळा भेट व्हावी? तर ऑप्शन सी पहा तर SMCच्या बैठकीमध्ये पहा किमान महिन्यातून एकदा अशी भेट व्हावी. प्रश्न क्रमांक 22, उदीस प्लस डेटा कशासाठी वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी. तर पहा उदीस प्लस डेटा हा शाळेची माहिती आणि अहवाल तयार करण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 23, शालेय विकास आराखडा किती वर्षासाठी तयार होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी 3 वर्ष. तर शालेय विकास आराखडा हा 3 वर्ष या वर्षासाठी तो तयार होतो. प्रश्न क्रमांक 24, SMCमध्ये किती शिक्षक प्रतिनिधी असतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी 1. तर SMCमध्ये पहा 1 शिक्षक प्रतिनिधी असतात. प्रश्न क्रमांक 25, डिस्कवरी लर्निंग कोणाच्या नावाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी ब्रूनर. तर डिस्कवरी लर्निंग हे पहा ब्रूनर या नावाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26, मल्टिपल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी हॉवर्ड गार्डनर. तर या ठिकाणी पहा हॉवर्ड गार्डनर या मानसशास्त्रज्ञाने मल्टिपल इंटेलिजन्स ही संकल्पना मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 27, शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक अधिकार कोणत्या कायद्यानुसार मिळाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी RTE ॲक्ट 2009. तर RTE ॲक्ट 2009 या कायद्यानुसार पहा शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक अधिकार हा मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 28, शाळेत स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन कोण तयार करतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी शालेय व्यवस्थापन समिती. तर शाळेमध्ये स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन हा शालेय व्यवस्थापन करते. प्रश्न क्रमांक 29, भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर ऑप्शन सी पहा मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. प्रश्न क्रमांक 30, लर्निंग बाय डुईंग हे तत्त्वज्ञान कोणाचे आहे? तर लर्निंग बाय डुईंग हे जे तत्त्वज्ञान आहे तर ते पहा ऑप्शन बी जॉन डुई याचं आहे. प्रश्न क्रमांक 31, SSAचे पूर्ण रूप काय आहे? तर SSAचे फुल फॉर्म काय आहे तर ते ऑप्शन ए सर्व शिक्षा अभियान असा होतो. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी पुणे. पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आहे. प्रश्न क्रमांक 33, केंद्र प्रमुखाचे मुख्य कार्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी. तर पहा केंद्र प्रमुखाचे मुख्य कार्य हे शैक्षणिक देखरेख आणि मार्गदर्शन करणे आहे. प्रश्न क्रमांक 34, शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ किती असतो? तर शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ हा पहा ऑप्शन ए 2 वर्षे इतका असतो. प्रश्न क्रमांक 35, प्रगल्भता शिक्षणावर कशा प्रकारे परिणाम करते? तर प्रगल्भता पहा शिक्षणावर ऑप्शन बी शिकण्याची क्षमता वाढते असा परिणाम करते. प्रश्न क्रमांक 36, TLMचे विस्तारित रूप काय आहे किंवा फुल फॉर्म काय आहे? तर TLMचे फुल फॉर्म हा पहा ऑप्शन ए टीचिंग लर्निंग आणि मटेरियल असा होतो.
प्रश्न क्रमांक 37, केंद्र प्रमुख कोणत्या स्तरावर कार्य करतो? तर केंद्र प्रमुख हा ऑप्शन सी क्लस्टर स्तरावर तो कार्य करतो. प्रश्न क्रमांक 38, गट शिक्षण अधिकारी कोणत्या स्तरावर काम करतात? तर गट शिक्षण अधिकारी हा पहा ऑप्शन बी तालुका स्तरावर काम करतात. प्रश्न क्रमांक 39, बालमानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर बालमानसशास्त्राचे जनक आहे ऑप्शन बी पियाजे यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 40, कंडक्टिव्ह थेअरी कोणी मांडलेली आहे? तर ऑप्शन बी पहा स्किनर याने कंडक्टिव्ह ही थेअरी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, RTE अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी इयत्ता 8वी. तर पहा RTE अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण हे इयत्ता 8वीपर्यंत असते. प्रश्न क्रमांक 42, NEP 2020 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण कोणत्या वयापासून सुरू होते? तर ऑप्शन बी पहा 3 वर्ष. तर NEP 2020 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण हे 3 वर्षापासून या वयापासून ते सुरू होते. प्रश्न क्रमांक 43, शिक्षक दिन कधी साजरा होतो? तर शिक्षक दिन हा पहा ऑप्शन बी 5 सप्टेंबर या दिवशी तो साजरा होतो. प्रश्न क्रमांक 44, बालदिन कधी साजरा होतो? तर बालदिन हा पहा ऑप्शन सी 14 सप्टेंबर या दिवशी तो साजरा होतो. प्रश्न क्रमांक 45, CRCचे पूर्ण रूप काय आहे? तर CRCचे फुल फॉर्म काय होईल? ऑप्शन बी पहा क्लस्टर रिसोर्स सेंटर असा होतो. प्रश्न क्रमांक 46, BRCचे पूर्ण रूप काय आहे? तर BRCचे पूर्ण रूप काय होईल? ऑप्शन बी ब्लॉक रिसोर्स सेंटर असा होतो. प्रश्न क्रमांक 47, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कोणत्या वर्षी जाहीर झाले? तर ऑप्शन सी पहा 2020. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे पहा 2020 या वर्षी ते जाहीर झालेले होते. प्रश्न क्रमांक 48, ब्लूम्स टॅक्सोनॉमीमध्ये किती पातळ्या आहेत? तर ब्लूम्स टॅक्सोनॉमीमध्ये पहा ऑप्शन बी 6 पातळ्या आहेत. प्रश्न क्रमांक 49, शैक्षणिक निरीक्षण प्रामुख्याने कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन सी पहा केंद्र प्रमुख व गट शिक्षण अधिकारी. तर शैक्षणिक निरीक्षण प्रामुख्याने केंद्र प्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून केले जाते. प्रश्न क्रमांक 50, SMC मध्ये सदस्याची संख्या किती असते? तर SMC मध्ये पहा सदस्याची संख्या ही ऑप्शन सी 15 इतकी असते.